जय श्रीराम. मित्रांनो, एकच सांगणं आहे, आता सध्या कुठल्याही जिममध्ये असो बॉडी शेमिंग खूप चालू आहे. बॉडी शेमिंग म्हणजे मित्रांनो की शरीराबद्दल चिडवणं, शरीराबद्दल त्याची टिंगलटवाळी करणं. आणि हे कोण करतं माहिती का? ज्यांना जिममध्ये 5-6 महिने झाले, रेग्युलर तर नाही आहे, 5-6 महिने झाले, हे लोक अशांची दुसऱ्यांची बॉडी शेमिंग करतात. थोडं का 4-5 महिन्यात 5-6 महिन्यात त्यांना थोडाफार रिझल्ट आला तर स्वतःला खूप मोठे बहादूर समजत असतात. आणि अशा व्यक्तींना ते बॉडी शेमिंग करतात की तो व्यक्ती 7-8 महिन्यापासून वर्कआउट करतो आहे. पण मित्रांनो, मला एकच सांगणं आहे, ह्या गोष्टींना प्रत्येक जिममध्ये होत आहे. तुम्ही ज्या व्यक्तीला चिडवता ना, त्या व्यक्तीच्या डोक्यावर आणि त्याच्यासोबतच्या ट्रेनरचा हात पडला ना, तर मित्रांनो त्याचं ट्रान्सफॉर्मेशन तुम्ही जितक्या दिवसात करू नाही शकले ना, त्याच्या 200 पटीने चांगल्या पद्धतीने त्याचं बॉडी ट्रान्सफॉर्मेशन होऊन जाईल किंवा ज्या ट्रेनर त्याच्यासोबत राहिला आणि ट्रेनरचा हात त्याच्यावर पडला तर. म्हणून कधीच स्वतःला मोठे समजू नका, बॉडी शेमिंग करू नका, कारण की तुमच्यापेक्षा तो बेस्ट ट्रान्सफॉर्मेशन करून टाकेल आणि तुम्ही फक्त बघत राहणार. तर मित्रांनो, एक लक्षात ठेवा, ह्या गोष्टी आहे, बॉडी शेमिंग करणं टाळा आणि कोणालाही कुठल्या गोष्टीचं तुम्ही चॅलेंज करू नका, काय करू नका, कारण की तुम्हाला माहिती नाही की त्या समोरच्या व्यक्तीची कॅपॅसिटी किती. म्हणून बॉडी शेमिंग करणं टाळा. पहिले स्वतःवर लक्ष द्या, स्वतःमध्ये काय त्याचं ट्रान्सफॉर्मेशन करा, मग दुसऱ्यांना सांगा. म्हणून बॉडी शेमिंग करणं टाळा. बस एवढाच विषय होता माझ्या मित्रांनो. जय श्रीराम.